लातूर तालुक्यामधील रामेगाव जवळ एसटी उलटल्याची घटना घडली। अपघातामध्ये 11 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती। जखमींना तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू असल्यानं रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली। यवतमाळच्या किनीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विजेतेपद जिंकल्यानंतर गावामधून रॅली काढण्यात आली आणि यावेळी स्थानिक क्रिकेटपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली। संभाजीनगरमध्ये कत्तलीसाठी आणलेल्या 86 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। तसंच यावेळी पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेत विरोधात त्यांचा गुन्हा नोंदवलेला आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये अवैधरित्या गोवंश वाहतूक करून कत्तलीसाठी साठवणूक केल्याची पोलिसांना माहिती मिळालेली होती। लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरू आहे आणि यापुढे सुद्धा अशीच सुरू राहील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे। लाडकी बहीण योजनेमधून 50 लाखांपेक्षा अधिक महिलांना अपात्र केल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी कोर्टामध्ये जाण्याचा इशारा दिलाय। मतांसाठी योजना आणून आता लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ऑनलाईन दर्शनाची संख्या वाढवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय। दररोज 1200 भाविकांना ऑनलाईन दर्शन दिलं जात होतं। मात्र आता तीच संख्या वाढवून 3600 इतकी करण्यात आल्याची माहिती आहे। आरोपी रवी वर्माची पोलीस कोठडी आज संपते। पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलेली होती। रवी वर्माला आज ठाणे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मावळमधील तळेगाव दाभाडेमध्ये आजपासून 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। सोमाटणे जॅकवेल आणि चौराई जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे आणखीन एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये मृतांची संख्या 3 वर तर कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या 13 वर पोहोचली आहे। कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलेलं आहे आणि यामुळे कोरोना हॉटस्पॉट ठरलेलं मालेगाव सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर आलंय। मालेगावमध्ये 20 बेडचं आयसीयू व्हेंटिलेटर सज्ज झालेलं असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा प्रशासन करत आहे। पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 167 कोरोनाचे रुग्ण आहेत। 135 रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत। 32 रुग्णालयामध्ये उपचार घेत रुग्ण आहेत। आरोग्य उपसंचालकांनी ही माहिती दिली आहे। तुरळक प्रमाणामध्ये रुग्णांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। अकोल्यामध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। दोन्ही रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय आणि याच अनुषंगाने महानगरपालिकेने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचं म्हटलंय। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल या महामार्गाचं काम रखडलेल्या स्थितीमध्ये आहे। गेली अनेक वर्ष 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे। मात्र मुदत संपून देखील हे काम पूर्ण न झाल्यानं स्थानिकांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सोनखेडा शिवारामध्ये शेतीच्या वादामधून 2 गटांमध्ये राडा झाला आणि यावेळी 20 ते 25 अज्ञात व्यक्तींनी 10 जणांवर हल्ला करून मारहाण केली आहे। 9 जण गंभीर जखमी झालेले असून जखमींना घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती। भंडाऱ्यामध्ये 5 वर्षांमध्ये 20 बालविवाहांची प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। 20 बालविवाह रोखण्यामध्ये जिल्हा महिला आणि बाल संरक्षण विभागाला यश आलेलं असून 6 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन 4 जणांना अटक झाली आहे। यामुळे आजही अनेक समाजांमध्ये 18 वर्षांखाली मुलींचे लग्न लावले जात असल्याचं समोर आलंय। कोकण किनारपट्टीवरती जून-सप्टेंबर महिन्यामध्ये 18 मोठ्या भरतीचे दिवस आहेत आणि या 18 दिवसांमध्ये 4.5 मीटर इतक्या मोठ्या उंचीच्या अजस्त्र लाटा उसळण्याचा अंदाज आहे। 11 ते 12 ऑगस्ट या दिवशी सगळ्यात मोठी भरती येणार आहे। समुद्राचं पाणी मानवी वस्तीमध्ये जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत। भूमिगत मेट्रो लाईन पावसामुळे बंद पडू नये म्हणून प्लास्टिक आणि ताडपत्रीचा उपाय करण्यात आलाय। ज्या मेट्रो प्रकल्पासाठी 37,000 कोटी रुपये खर्च झाले त्यासाठी पावसाळी सुरक्षेची तयारी मात्र प्लास्टिक शीट आणि ताडपत्रींवर अवलंबून असल्याचं चित्र पाहायला मिळतंय।
दरवर्षी पावसाळ्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये माथेरानची मिनी ट्रेन पावसाळा संपेपर्यंत बंद असते. पण यावर्षी मे महिन्यामध्ये प्रचंड अवकाळी पावसामुळे धुमाकूळ घातल्यामुळे वेळेआधीच मिनी ट्रेन बंद करण्यात आलेली आहे. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे. शहरामधील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीमध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे देहूमध्ये आलेल्या वारकरी भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली होती. सातारा शहरासह उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. महामार्गावर देखील मुसळधार पावसाने वाहनांची कोंडी पाहायला मिळाली. साताऱ्यामध्ये सुद्धा अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि यावेळी या पाण्यामुळे कार पलटी झाली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. सांगलीमध्ये पावसानं पुन्हा हजेरी लावली. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सांगली, मिरज, इस्लामपूरमध्ये पाऊस चांगला बरसला आणि यामुळे वातावरणामध्ये पुन्हा गारवा निर्माण झाल्याची स्थिती. रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि दुपारनंतर मात्र पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. जिल्ह्यामध्ये सध्या पेरणीची कामं जोरात सुरू आहेत. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय. शहरी भागात मात्र अचानक येणाऱ्या जोरदार पावसांच्या सरींमुळे नागरिकांची तारांबळ उडतेय. बुधवारी आरसीबीच्या विजय रॅलीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल आयपीएलच्या चेअरमनकडून मोठा दावा करण्यात आलाय. आम्हाला न सांगता कर्नाटक सरकारनं कार्यक्रमाचं आयोजन केलं, असं वक्तव्य त्यांनी केलंय. 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल स्पर्धा पहिल्यांदा जिंकणाऱ्या बेंगळुरू संघाचा परमोच्च आनंद अल्पजीवी ठरलाय. चाहत्यांनी स्टेडियममध्ये एकाच वेळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. 11 जणांचा मृत्यू झाला. अल्पवयीनांसह 7 तरुण आणि 4 युवतींचा यामध्ये समावेश. अभिनेत्री सारा अली खान हिने तिच्या आगामी मेट्रो इन दिनो या सिनेमाचा ट्रेलर शेअर केलाय. दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसेल. 4 जुलैला हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे आणि तुमची सुद्धा ही प्रेम कहाणी आहे, असं तिनं म्हटलंय. अभिनेता प्रभासचा राजा साहब हा सिनेमा लवकरात लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 6 जूनला त्याचं टीझर रिलीज होणार आहे. 5 डिसेंबरला तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नडसह मल्याळममध्ये सुद्धा पॅन इंडिया रिलीजसाठी सिनेमा सज्ज झालेला आहे. मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार सुद्धा या सिनेमामध्ये दिसतील. चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान या आगामी सिरियलसाठी तब्बल 10 एकरवर भव्य सेट उभारण्यात आलाय. सोनी टीव्हीवर आगमन करणारी ही ऐतिहासिक सिरियल इतिहासाचा भव्य आणि जिवंत अनुभव ठरणार आहे. या सेटसाठी राजस्थानहून खास पाषाण आणि वाळू सुद्धा मागवण्यात आली आहे. मनाचे श्लोक हा मल्टीस्टारर मराठी सिनेमा 1 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसह राहुल पेठे, पुष्कराज चिटपुटकर, सूरज जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब हे अभिनेते दिसतील. दिग्दर्शक आणि लेखिका म्हणून मृण्मयीचा हा दुसरा सिनेमा आहे. मराठी सिने कलाकारांच्या मनोरंजनासाठी लवकरच ये रे ये रे पैसा याचा 3रा भाग 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 5 कोटींच्या घोटाळ्याची ही धमाल कहाणी असून हा ट्रिपल धमाका असून मोठ्या गोंधळाची धमाल या सिनेमामधून उलगडेल. अण्णा, आदित्य बोबले आणि सनीचा कूल अंदाज यामध्ये पाहायला मिळेल.